परंतु तो निर्णय काय घेतला नाही. ते 36 कोटी केंद्राकडे गेले का राज्याकडे गेले माझ्याकडे त्याची आकडेवारी नाहीये, कागद नाहीये. परंतु 36 कोटी सुद्धा या व्याजाच्या पैशाचे महापालिकेला मिळाले नाही, हे मला तुम्हाला नमूद करायचं. आता थेट पाईपलाईनचा हा जयश्री जाधवांची पोटनिवडणूक होती त्यावेळी ही आकडेवारी मी जाहीर केली. 887 दिवस हे कसं थेट पाईपलाईनची योजना या ठिकाणी थांबली. 22/2014 ते 12 मे 2016 508 दिवस वनजीवी विभागानं परवानगी दिली म्हणून काम थांबलं. 202 दिवस पाटबंधारे विभागाची परवानगी आली नाही, काम थांबलं. 13 डिसेंबर 2017 11 किलोवॉटच्या विद्युत वाहिनीचे शिफ्टिंग करून त्यानंतर काम सुरू करता आले. त्यामुळे जवळजवळ 339 दिवस बॅक प्रेशर टँकचे काम बंद राहिले. ही आकडेवारी मी तुमच्याकडे पत्रकारांच्याकडे देतो. मी सोशल मीडियावर सुद्धा ही आकडेवारी, ऑथेंटिक आकडेवारी. मी पालकमंत्री झाल्यानंतर जो माझ्याकडे प्रेझेंटेशन आलं त्या प्रेझेंटेशन मध्ये ही कागद होती ती किती दिवस कुठल्या विभागाची परवानगी रखडली होती, त्या सगळ्या परवानग्या मी पालकमंत्री झाल्यानंतर त्या मान्यता करून घेण्याचं काम आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं तसं की थेट पाईपलाईन हे अनेक वर्षाचं 50 वर्षाचं स्वप्न होतं. रामभाऊ फाळके सरकारने राजीनामा त्याच्यावर दिला होता. अनेकांनी प्रयत्न केले होते. मी ज्यावेळी दसरा चौकात ह्याचा पूर्तताचा सोहळा झाला त्यावेळी आम्ही सगळ्यांचे केले, सगळ्यांचे आभार मानले. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे आभार मानले.